गुलाबी या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा असल्याचं पाहायला मिळतंय। अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे आणि श्रुती मराठे या चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये दिसतायत। 3 स्त्रियांची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे। माझ्यासारख्या अशा इंडिपेंडेंट, रोखठोक बोलणाऱ्या, पुरुषांना उघडपणे भेटणाऱ्या पानपट्टी मुली सगळ्यात त्यातल्या नसतात। तर गुलाबीच्या निमित्तानं पुन्हा एकदा मराठी सिनेविश्वात महिला केंद्रित सिनेमा पाहायला मिळतोय। मात्र प्रदर्शित होण्याआधीच या सिनेमानं इतिहास रचलाय। दरम्यान काहीच दिवसांपूर्वी म्हणजेच सिनेमा रिलीज होण्याआधीच सिनेमानं बक्कळ पैसे कमवल्याचं म्हटलं गेलंय आणि याची एक पोस्ट सुद्धा कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केली होती। या पोस्टमध्ये रिलीज होण्याआधीच चित्रपटानं चक्क 1 कोटी रुपये कमावल्याचं म्हटलंय। महत्त्वाचं म्हणजे प्रदर्शित होण्याआधी इतकी कमाई करणारा गुलाबी हा पहिला मराठी सिनेमा ठरला असल्याचंही या पोस्टमध्ये सांगितलंय। तुला भीती नाही का वाटत? ज्याच्या भीतीपोटी आपण आज जगायचं विसरतो त्या भविष्याची काळजी करायला मला नाही आवडत। दरम्यान गुलाबी हा सिनेमा 22 नोव्हेंबर 2024ला रिलीज झालाय। तेव्हा आता रिलीज झाल्यानंतरही सिनेमा किती पैशांची कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान सिनेमाच्या प्रमोशनमध्ये देखील सिनेमाची संपूर्ण टीम ही गुलाबी कपड्यांमध्ये जात असल्याचं पाहायला मिळालं आणि यामागचं खास कारण सुद्धा कलाकारांनी सांगितलं होतं। खरं तर खूप कोइन्सिडेंटली गोष्टी घडत आहेत, कारण आम्ही न ठरवता बऱ्याचदा आम्ही सगळेजण सेम कलरमध्ये येतोय। म्युझिक लॉन्चच्या तर दिवशी 2 दिवसापूर्वी जवळजवळ 95% लोक गुलाबी घालून आले होते आणि कोणाला कोणीही सांगितलेलं नव्हतं। सो आय थिंक फिल्मची वाईब येते आणि ती छान पसरती आहे। सो इट्स अ गुड थिंग। आणि मी शॉपिंग केली आहे ऑफकोर्स, कारण युजली आपल्याकडे नसतात गुलाबी फार काही कपडे तर मी नक्कीच केली शॉपिंग। ह्यांच्याकडे आपल्या वॉर्डरोबमध्ये असे काही कपडे असतात ज्यांना आपण एक सेकंडरी ट्रीटमेंट देतो बघ, ज्या ॲक्च्युली वर्षभर फार वापरले जात नाहीत, पण आता लकीली त्यात काही गुलाबी असल्यामुळे ते सध्या आता वापरले जात आहेत। गुलाबीच्या निमित्ताने जेव्हा वॉर्डरोब उघडला तेव्हा लक्षात आलं, बापरे, एक तर आपल्याकडे खूप कपडे आहेत आणि दुसरं म्हणजे त्यातले बरेच गुलाबी आहेत, त्यामुळे त्या सगळ्या गुलाबी कपड्यांना आता हवा लागणार आहे, त्यामुळे आमची हवा गुलाबी होऊन जाणार। तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं? तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत फिल्मी।